माझी 20 वर्षाची मुलगी शहरात शिकायला होती. तिला 15 दिवस सुट्टी होती, म्हणून ती गावाकडे घरी निघून आली होती. आणि ती घरी आल्यापासून ती तिच्या बाबाच्या रूममध्ये झोपत होती. तिला सवयच लागली होती. एके दिवशी मी रात्री अचानक मुलाच्या रूमच्या तिथे गेले, तर तिचा आणि माझ्या मुलाचा जोरजोरात आवाज येऊ लागला. मग मी हळूच दरवाजा उघडला, तर तिच्या भावाचा तिच्या तोंडाजवळ पाहून मला धक्काच बसला, कारण तिचा भावच तिची पूर्णच. नमस्कार. माझ्या फॅमिलीमध्ये मी, माझे पती, माझा एक मुलगा आणि एक मुलगी, दोघेही सेमच वयाचे होते. माझा मुलगा येथे गावाकडे शिकायला होता आणि मुलगी मात्र खूप हुशार असल्यामुळे तिला शहराकडे शिकायसाठी पाठवले होते. मग गावाकडे आम्ही तिघेजणच असतो आणि माझी मुलगी शहराकडे कॉलेजला असल्यामुळे तिला तिथे एक रूम घेऊन दिली होती. मग तिच्या रूमवरती ती एकटीच राहत होती, कारण तिला तिच्या रूममध्ये कोणी पार्टनर नको होता. म्हणून तिला आम्ही तिला रूम घेऊन दिली होती. मग उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तिला काही दिवस सुट्टी होती, मग ती घरी आली होती. मला आणि तिच्या वडिलांना ती खूप शिकून मोठी व्हावी अशी इच्छा होती. मी सुरेखा आणि माझ्या मुलीचे नाव पिंकी. मग पिंकी सुट्टीसाठी घरी आली. तिला बघता क्षणी मी थक्क झाली, कारण ती आता शरीराने खूप मजबूत झाली होती. तिला 1 वर्षाने मी बघत होते. तिची शरीरदृष्टी पूर्णपणे बदललेली होती. इथून जाताना तर ती खूप सडपातळ होती. आणि मी तर असं ऐकलं होतं की मुली बाहेर शिकायला गेल्या की त्यांची तब्येत खूप खराब होते, कारण तिथली सर्व कामे त्यांना करायला लागतात. पण पिंकीची तब्येत बघून मला काही वेगळं जाणवू लागलं, कारण ती पहिल्यापेक्षा आता खूपच सुंदर दिसत होती. मग मी तिच्याजवळ गेले, तिला मिठी मारली. मी तिला एवढ्या दिवसांनी बघून खूप खुश होते. मग पिंकी इकडे तिकडे नजर मारू लागली. मग तिने विचारले, बाबा कुठे आहेत? माझ्या नवऱ्याचे कपड्याचे दुकान होते. मग ते सकाळीच लवकर निघून गेलेले होते, पण त्यांनी सांगितलं होतं पिंकी आली की मला फोन कर, मी दुकानातून येईल. मग पिंकी परत नजर इकडे तिकडे फिरवायला लागली. मग तिने मला विचारलं की दादा कुठे आहे? मग मी तिला सांगितलं की तो आत्ताच त्याच्या मित्रांबरोबर बाहेर गेला आहे. मग ती रूममध्ये गेली. ती जाताना तिचं चालणं बघून मला थोडं वेगळंच काहीतरी जाणवू लागलं. तिचं चालणे पूर्णपणे बदललं होतं. ती थोडीशी लंगडत चालत होती. मग मी तिला थांबवलं आणि विचारलं की पिंकी, तू अशी का चालतेस? मग ती मला बोलली, काही नाही ग, बसमधून येताना ठेस लागली. पण तिचं हे वागणं बघून मला थोडंसं विचित्र वाटू लागलं. मग ती रूममध्ये गेली. मग पिंकी थोड्या वेळाने फ्रेश होऊन बाहेर आली. मग मी तिच्यासाठी चहा बनवला होता. मग आम्ही दोघी चहा पिऊ लागलो. तिने घातलेले कपडे बघून मला थोडंसं अजून विचित्र वाटू लागलं, कारण तिचे कपडे घालण्याची ही पद्धत खूप वेगळीच झाली होती. पण मी ठरवलं की शहरात कदाचित लोक असेच कपडे घालत असतात, त्यामुळे मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. मग असंच आम्ही परत गप्पा मारत बसलो. ती तिच्या रूममधले कॉलेजचे बरेच असे प्रसंग सांगायला लागली. आम्ही गप्पा रंगत रंगत संध्याकाळ होत आली आणि या सगळ्यात आधी मी तिच्या बाबांना सांगायचं विसरले की पिंकी घरी आली आहे. तेवढ्यात तिचे बाबा घरी यायचा टाईम झाला. पण पिंकीच्या बोलण्यात खूप बदल झाला होता आणि ती खूप बोल्ड दिसत होती. मग तेवढ्यातच तिचे बाबा दुकान बंद करून घरी आले. मग त्यांनी तिला बघताच बाबांना तिने मिठी मारली आणि तिला पाहून माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात पाणी आले, कारण त्यांनीही खूप दिवसांनी तिला पाहिले होते. मग ते आल्यानंतर फ्रेश व्हायला गेले. मग मी किचनमध्ये स्वयंपाक करायला लागले. तेवढ्यातच दादा घरी आला. दादाला पाहून पिंकी एवढी खुश झाली की ती परत त्याला मिठी मारली आणि दादानीही तिला मिठी मारली. मग त्या दोघांनी खूप वेळ असंच घट्ट पकडून ठेवलं. मग मी थोड्या वेळाने बाहेर आले तर बघते तर ते अजून एकमेकांना मिठीच मारून उभे होते. दोघे एकमेकांना घट्ट पकडून होते. मग मी त्यांच्याजवळ गेले आणि त्यांना बोलले, अरे बास की, किती ते प्रेम भाऊ बहिणींचे. चला, जेवण होत आले. दादा, तू पण फ्रेश हो आणि जेवण करूया. मग सगळे फ्रेश होऊन जेवण करू लागले. नंतर खूप दिवसांनी आम्ही एकत्र सर्व फॅमिली असं जेवत होतो, त्यामुळे ते पाहून मला खूप आनंद होत होता. सगळेजण अगदी खुश होते.
मग सगळे जेवण करून झाल्यानंतर सगळे आपापल्या रूममध्ये गेले. मी सर्व काही आवरलं. त्यानंतर पिंकी आली आणि मला बोलली की मला आज दादाच्या रूममध्ये झोपायचं आहे. तर त्यावरती मी थोडी शॉक झाले, कारण पिंकी कधीच तिच्या दादाच्या रूममध्ये झोपली नव्हती. मग ती मला बोलली की मला दादाशी गप्पा मारायच्या आहेत, त्यामुळे मी दादाच्या रूममध्ये झोपते. मग मी पण काही शंका नाही घेतली, तिला हो बोलले. म्हणून मग ती दादाच्या रूममध्ये जाऊन झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघे पण लवकर आवरून बाहेर आले. मग मी त्यांना विचारलं, अरे बापरे, आज एवढ्या लवकर आवरलं? तेवढ्यात पिंकी आणि दादा बोलला की आज आम्ही बाहेर जाणार आहोत फिरायला. मग मी बोलले ठीक आहे, पहिला नाश्ता तर करा आणि मग जावा. मग दोघां जणांनी नाश्ता केला आणि तयार व्हायला निघाले. तेवढ्यात मला आणि माझ्या नवऱ्याला शेजारच्या काकूंच्या घरात त्यांच्या मिस्टरांना दुखापत झाली होती. ते आजारी होते, त्यामुळे बघायला जायचे होते. मग आम्ही दोघे जण तिकडे निघून गेलो. मग हे दोघे आवरून बाहेर फिरायला गेले. मग पिंकी आणि दादा दोघे जण फिरून 1-2 तासांनी आले. त्यानंतर पिंकीचे कपडे बघून मी शॉक झाले, पण मी त्याच्यावरती जास्त शंका नाही घेतली, कारण मी बोलले शहरात कदाचित असेच कपडे घालत होते, पण गावाच्या मानाने ते कपडे शोभण्यासारखे नव्हते. पण मी बोलले प्रत्येक वेळीस मुलीला बोलणे बरोबर दिसत नाही. मी तो विषय सोडून दिला. तर शेजारच्या बायका पिंकीबद्दल बोलत होत्या की पिंकी खूप बदलली आहे, आजकाल खूप फॅशनेबल झाली आहे, कारण तिचे कपडे, तिचं चालणं, तिचं बोलणं पूर्णपणे बदलली आहे. आपल्या इथले सर्व मुले एकटक नजरेने बघतात तिच्याकडे. ते ऐकून मला थोडं मनात कसं तरी वाटू लागलं, पण मी त्यांच्याकडे जास्त लक्ष दिलं नाही, कारण ती शहरात राहिली होती, त्यामुळे तिला कदाचित या कपड्यांची व राहणीमानांची सवय झाली होती. मग पिंकी त्या दिवशी संध्याकाळी पण दादाच्या रूममध्ये झोपण्यासाठी मला हट्ट करू लागली. मी बोलले ठीक आहे, झोपा. मग मी माझ्या रूममध्ये निघून गेले. तेवढ्यात मध्ये रात्री मला तहान लागली, म्हणून मी बाहेर आले आणि मला दादाच्या रूममधून दरवाजा जोरात आपटलेला मोठा आवाज आला. मग मी त्यांच्या रूमच्या तिथे गेले आणि हळूच दरवाजा कान लावून तिथे उभे थांबले. तर रूममधून ओरडण्याचा आवाज येत होता. काही वेळाने तो आवाज खूप मोठा येऊ लागला. तो आवाज ऐकून माझी धडधड खूप वाढू लागली आणि मला खूप कसं तरी होऊ लागलं, कारण पिंकी जोरात ओरडत होती. पण अचानक एकदम माझा हात दरवाजाच्या कडेला लागला आणि अचानक पिंकीचा आवाज यायचा बंद झाला. मग मी तिथून पटकन माझ्या रूममध्ये निघून आली. थोड्या वेळाने मी परत दादाच्या रूममध्ये बघण्यासाठी गेले, कारण मला असं वाटत होतं की मला भास होत आहेत, मी अजूनही झोपेतच आहे. म्हणून मी त्यांच्यावर म्हणजेच तिथे गेले आणि दरवाजाचा हळूच उघडून पाहिले. तर दादा आणि पिंकी दोघेही शांत झोपी गेले होते. मला काही सुचेनासे झाले. मग मीही तिथून येऊन माझ्या रूममध्ये झोपून गेले. सकाळी उठले आणि माझ्या नवऱ्याला सकाळी लवकर कामावरती जायचे होते, म्हणून त्यांच्यासाठी डबा वगैरे करून मी माझं काम आवरून घेतले. त्यानंतर पिंकी दादाच्या रूममधून बाहेर आली. तिच्या चालण्याकडे माझं लक्ष गेलं. ती खूपच लंगडत चालत होती. मग मी ते पाहून मला धक्का बसला. त्यानंतर मी पिंकीला हाक मारली आणि सांगितलं, तू आवर, नाश्ता वगैरे कर, आपण आज पार्लरमध्ये जाऊया. तर पिंकी मला बोलली की आई, मला आज खूप थकल्यासारखं वाटते, त्यामुळे तू जाऊन ये. मग मी तिला जास्त फोर्स न करता मी पार्लरला निघून गेले. नंतर माझं पार्लरमधलं झाल्यानंतर मी घरी आले. घरी आल्यानंतर बघते तर किचनमधून आवाज येत होता. मग मी हळूच किचनमध्ये गेले तर दादा आणि पिंकी किचनमध्ये स्वयंपाक करत होते. पिंकी कांदा कापत होती आणि दादा तिच्या मागे उभा राहून तिच्या हाताला पकडून तिला कांदा कसा धरायचा हे सांगत होता. ते पाहून मला अजूनच धक्का बसला की हे नक्की काय चाललं आहे. या दोघांच्या हातामध्ये हे वेगळंच काहीतरी चालू आहे असं मला जाणवू लागलं. त्यानंतर मी तिथून हळूच निघून आले. परत संध्याकाळी आज काही करून मी यांचं भांडं फोडायचं असा विचार केला आणि मी त्यांच्यासाठी पूर्णपणे तयारी केली. संध्याकाळी जेवण लवकर आवरून सर्वजण आपापल्या रूममध्ये झोपायला गेले. नेहमीप्रमाणे पिंकी दादाच्या रूममध्ये झोपायला गेली आणि मग मी 1-2 तासांनी त्यांच्या रूमच्या तिथे गेले. तर मला त्यांच्या रूममधून आवाज येऊ लागला. मी रूमच्या दरवाजाच्या कडेला उभी राहिले. तर तेवढ्यात दादा पिंकीला म्हणत होता की तू काही काळजी करू नकोस, मी आहे तुझ्यासाठी, तुला कसलीच कमी पडू देणार नाही, पण तू हे सर्व करायला तयार आहेस ना? आणि हो, याबद्दल तुझ्या आईला काही करता कामा नाही. मग हे ऐकून मला पूर्णपणे त्याच्यावरती डाऊट येऊ लागला.
मग तेवढ्यात पिंकी बोलली की हे सर्व करताना मला खूप कसं तरी होतं. मग दादा बोलला, असं काही नाही आहे. थोडे दिवस तुला असं वाटेल, पण ज्यावेळी आपण करतो त्यावेळेस सर्व गोष्टी तुला चांगल्या वाटू लागतील. हे असं ऐकल्यानंतर मग माझा राग अजूनच वाढू लागला. तेवढ्यात पिंकी बोलली, दादा दुखत आहे. मग मी आता पूर्णपणे ठरवलं होतं की आता हीच वेळ आहे आतमध्ये बसायची. मग ती दरवाजाला जोरात ढकललं आणि आतमध्ये गेले. बघते तर दादा पिंकीचे पाय दाबत होता. मग ते बघून मी जोरजोरात ओरडले आणि दोघांनाही बोलले, काय चालू आहे तुमचं इथे? दुपारी किचनमध्ये तुम्हाला बघितले, तुमचे हे वेगळी लक्षणे दिसतात. तुमचं नक्की काय चालू आहे? तर याच्यावरती पिंकी बोलली, आई तू हे काय बोलतेस? तुला तरी कळतं आहे का? तर एवढ्यात आता आईला बोलता, आई तुझे काही समजतच नाही किंवा बघितलेस ते तू काही एका साईडनेच बघितले आहेस. पण तुला या सगळ्या गोष्टी काय चालले ते तुला माहिती नाही आहेत. तरी मी काय ऐकून घ्यायला तयार नव्हते. पण तेवढ्यात दादा बोलला, तू जरा शांत हो आणि तू एकच बाजू बघितलेली आहेस, अजून तुला दुसरी बाजू माहिती नाही. मग मी शांत उभी राहून थोडा वेळ विचार केला आणि त्यांना बोलले, मग काय ही दुसरी बाजू सांगा. मग तेवढ्यात मी आता बोलले की पिंकी कॉलेजला असताना एका मुलाच्या प्रेमात पडली होती. त्या मुलाने तिच्याशी लग्न करायचं तिला आमिष दाखवलं होतं आणि ती रूममध्ये एकटीच राहत असल्याने ती आणि तो मुलगा तिच्या रूममध्ये राहत होता. 3-4 महिने तो तिच्या रूममध्ये राहिला आणि तिचा शारीरिक छळ आणि मानसिक छळ करून तो तिला अचानक सोडून गायब झाला. त्यानंतर तिची अवस्था खूप खराब झाली होती, पूर्णपणे खचून गेली होती. पण तिने मला हे सर्व आपला फोन चालू असताना दररोज ती मला सांगत होती. मग मी तिला तिथून निघून यायला सांगितलं. त्यामुळे ती इथे आली आणि तिला या गोष्टीपासून डायव्हर्ट होण्यासाठी मी तिच्यासोबत वेळ घालवत होतो आणि तिला नवनवीन गोष्टी शिकवत होतो. त्यामुळे ती आता कुठेतरी नीट होत चालली आहे. हे ऐकल्यानंतर माझ्या मनात दादाबद्दल खूप अभिमान वाटू लागला आणि जे पिंकीच्या बाबतीत घडलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि दादाबद्दल असं वाटू लागलं की प्रत्येक बहिणीला असा भाऊ असायलाच पाहिजे, जो तिला वाईट काळात सावरून घेईल व तिला योग्य ती शिकवण देईल. यानंतर मीही पिंकीची पूर्णपणे काळजी घेऊ लागले आणि तिला सर्व गोष्टी समजून सांगितल्या. त्यानंतर मी या सर्व गोष्टी माझ्या नवऱ्यासोबत शेअर केल्या. त्यानंतर आम्ही सर्व फॅमिलीने पिंकीला सावरून परत शिक्षणाकडे जास्त लक्ष द्यायला पाठवले व तिला मोठे केले आणि थोड्याच वेळात पिंकी एक्झाम पास झाली आणि तिला छान असा जॉब लागला आणि तिचं लग्न एका छान मुलाशी लावून दिलं. आता त्यांचा संसार खूप चांगला चालू आहे आणि या सगळ्याचं खरं श्रेय म्हणजे दादाला जातं.